महारुद्र हनुमान की जय। सत्तर झाले काय? रथाच्या गती विकृती का परिचय कदाविती त्या माझी धनुष्याची विकृती शस्त्रगत्या सर्वजण असणाऱ्या रथात बसले आणि एक युगापेक्षाही असणार आपली प्रगती दाखवू लागले. का तर तिथं काय होती? परीक्षा होती. आणि देवापाशी काय असते? जीवाची परीक्षा असते. प्रत्येक माणसाला देव सगळं देतो, पण देव शेवटला हिशोब घेतो. माझं भजन किती वेळ केलं? का तर ज्यांनी सकाळी काकडा म्हणला तेही देव काय करतो? मांडून ठेवतो. आणि रात्री हरिपाठ म्हणल्याला का तर एक कॅम्प्युटरचा युग आहे आता. शिवाजी महाराज इथं कोणालाही सुट्टी नाही. आता आपल्यावर यमाचा कॅमेरा चालू आहे. आपल्या शिवाजी महाराजांचा हे बोकारे पाटील यायचा तर आहेच हो, यायचा मृत्यू लोकात इतक्यातच आहे. पण यमाचा जो कॅमेरा आहे ते तिथं काम करणार आहे. कुठं? वर. आणि इथं कॅमेरा हे आपल्या फुकटगावकरांचा कॅमेरा आहे आपल्यावर. का तर असणार हे नंबर 1 आहे वातावरण. महाराज म्हणजे करा हरिभक्ती परलोक येविन कामा. इथं अन्नदान केलेलं फुकटगावकरांचं हे तिथं मिळणार आहे. आणि इथं भजन केलेलं येत सुद्धा परिणाम तिथं होणार आहे. मग सर्व अयोध्यावासी निघालते. मग एकापेक्षा एक देवाच्या समोर परीक्षा देऊ लागले. काय केलं? आजी हे राय करीन पाय मनता काळ कृपाळूनुय क्षण क्षण दाताय उत्तम आईचे घेऊन. महाराज उत्तम आयुष्य माणसाला देवाने दिले, पण आयुष्य जाते पलपल तुझला करीशे करेना. का तर एकदा आयुष्य जर माणसाचं संपलं ना, डॉक्टरला कोटी रुपये द्या शिवाजी महाराज, डॉक्टर म्हणते नो गॅरंटी. बाडी उचला घराला घेऊन जा. का तरी शरीर दिलेलं आहे, याच्यासोबत मायबाप असणार आयुष्य रूपी. तसं हे डबडे आहे ना मोबाईल, हे तसं शरीर मोबाईल आहे. याच्या चार्जिंग म्हणजे अन्न सेवन करणं म्हणजे चार्जिंग. आणि याच्यात बॅलन्स मोठं वापरले शरीरातलं हे सर्व देवापाशी आहे. याचं आपल्याला वाटतंय खाया पिया सुखे सोया, तसं नाही. हे मोबाईल कोणीकडे किती वेळ चालला, हे शेवटी नाथबाबा म्हणजे पातके करिता पुढे आहे पुसता आपल्याला विचारणार आहे. मग तसं महाराज ते सर्व गेले. आणि काय गेलं? शतसहस्र बोलता दिवार निघाले विराजा संहारो नाना अलंकार मनोहारो करती दुर्दुरा सिंहनाद. मग प्रत्येकाने असणारे अलंकार परिधान केले. का तर अलंकार असे आहेत तर माणसाने अलंकार कोणते घालाव? हे पिवळे पांढरे नाही. ज्याने असणारा देवाच्या नामाचा अलंकार परिधान केला त्याला देव ओळखतो. जशी ही तुळशीची माळ आपल्या याच्यात आहे ना गळ्यात, की पांडुरंगाचं लायसन, या दागिन्याला देव ओळखीते आणि पिवळ्या दागिन्याला चोर ओळखीते. महाराज म्हणजे यमाचा पाहुणा प्राणी होय. पिवळा पांढरा दागिने घातल्यावर चोर ओळखतय आणि तुळशीची माळ घातल्यावर देव ओळखतय. का तर आपल्याला कोण ओळखा वाटतंय? देवानी. आणि देवानी ओळखलं की काम झालं. महाराज म्हणले त्याची सरली वेर धार. महाराज काय बोलले? वरवा बांधावी मोहाई हो अंगटोप रंगवळी पारकाल कधी ते जाई वीर महाबळी अरोडले. महाराज सर्व पालख्यामध्ये बसल्यावर पालखीला शोभा आली. आणि त्याच्यावर ते सर्व असणारं पालखीवर जे आहे ते वस्त्र झळकू लागलं. त्यात आनंदाचं प्रतीक आहे. जसे आपले वारकरी आळंदीला जाते म्हणजे ड्रेस वेगळे असतात. शिवाजी महाराज
तुमचे सुद्धा वेगळेच असतात बरं. आणि इथलचा ड्रेस वेगळा आहे. का तर आळंदीला जाणारा जो ड्रेस आहे पंढरपूरला, का तर जी देवाला आवडते तेच परिधान करावं लागते. आणि त्याच्या देवाच्या विरोधात गेल्यावर काही खरं आहे का? नाही ना. मग त्यांनी नंबर 1 वस्त्र परिधान केले आणि आवडे देवाची तू ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस मायबाप असणाऱ्या देवाचं भजन करू लागले. वारुतीन पायावरी नाचती हो मामाजी करती दावून अंतराळ गती वारुता पटिती महावीर. महाराज असणारा वारू 3 पायावर नाचू लागले. माणूस सुद्धा बोखारे महाराज एका पायावर नसते, कवा नसते आनंद वाटल्यावर. नाही ना मला दुसरा पाय टेकवायचाच नाही, आनंदाचा प्रतीक आहे. महाराज कसं वर्णन केलं? कातिया तुळतो मध्ये बिडमाळा चंडू चक्राई गदा मुगल उड थोर थोराई आले मोगर पायाचे. पातर असतर सर्व नाचू लागले. आले मोगर पायाचे. काही घोडेस्वार सैन्य होतं, काही हातीस्वार होतं, काही पायानं चालणारे होते. का तर पायानं चालणारे भक्त देवाला आवडतात. ज्ञानोबराच्या वारीत जर गेलं ना, टरकात बसलेले कार मध्ये बसलेले ते जमत नाही. का तर तिथं महाराज पायानं जे वारकरी चालतात तेव्हा ते पाय पवित्र होतात. महाराज ते देवाने दिलेलंच आहे. पायादो पवित्र यदा तीर्थ यात्रो कंठो पवित्र यदा नाम होशो. आणि हे शरीर पवित्र करायचं असं महाराज म्हणले. याला ब्रह्म नंबर 1 सात्विक काढलं तेव्हा हे शरीर पवित्र होत आहे. मग ते महाराज त्यांनी काय केलं? बिरंगती पायाचे मोग गणगदाय परसुधर मन दुर्धर तळपती. महाराज असणारे सर्व मन होते, सर्व नाचत. महाराज म्हणजे नाचत जाऊ त्याच्या गावारे. नाचत गेल्याला देवाला कळतंय आणि नाराज गेल्याला कळतंय. का तर देवाच्या दारात नाचल्यावर, देवा करता नाचल्यावर महाराज देवी त्या कॅमेऱ्यात कैद होतंय. आणि शेतात जाऊन दारं धरताना किती नाचलं तर उपयोग आहे का? हनुमान महाराज तुमचं तर नाव हनुमान आहे. का तर सगळ्या गोष्टी तुम्हाला मान्य आहेत, त्याच्यानं तुमचं नाव हनुमान. कोणाच्या गोष्टी मान्य आहेत? सर्व वाचक सूचकाच्या. तुम्ही बाकीच्या गोष्टी मान्य करीत नाही. मग काय केलं? शिर्डीचा गळी शक्तीत रंगाई बाणाईत कोयते काळा गुद कटारात रघुरे गे. काता बायबाप असणार प्रत्येकाच्या हातामध्ये शस्त्र अस्त्र होतं. शस्त्र कोणतं होतं? हातामध्ये देवाच्या नामाचं शस्त्र होतं. आणि ज्याच्या मुखात नाम हाती मोक्ष आईशी साक्ष बहुतांची प्रत्येकाच्या मुखात देवाचं चिंतन होतं. मग अडाओढे तरकती तळणीच्या माझी तळपती हे खाते का देती वीरगर्जती पायाचे. महाराज असणारा पायानं चालणारे वीर एकदाच असे गर्जना करू लागले जसे ज्ञानोबराचे वारकरी. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. हे वारकऱ्याचं मायबाप हे नाचतं. याच्या तालावले नाचले तर महाराज म्हणजे पुढे गेले ते निराजी झाले. वाणीतील त्यांची सीमारे. महाराज काय वर्णन केलं? चतुरंग सेना संभाय लाघव सेना ती दुर्धर भरत चालिला सत्व लागला गजर वाद्याचा. मायबाप तो वाद्य असं वाजू वाजू लागलं. का तर असणार रुक्तली नांदी लागली समाधी मूढ जन नर नारी लोकारे. महाराज वाद्य वाजू लागलं.
आणि वाद्य वाजिलं की ते वाद्य देवाला ऐकू गेलं का तर देवाला वाद्य ऐकू जाते. महाराज म्हणजे न सांगता तुम्हा कोळो येते अंतरा. देवाला सर्व गोष्टी माहित असतात पण अनेक कुणाने करता तुझ्या होती बाळा पुढे वळी देती माती गाणे नेलं किती भूमीत दिती तलावया. का तर या प्रथेला सुद्धा शोभा आली. नाथबाबांनी वर्णन केलं कशानं शोभा आली. त्या प्रथेला शोभा महाराज वृक्षांची आणि ह्या इतर वारकऱ्यांची. आता महाराज संतांचा हा संग नोये भरलं तैसा. मग त्या प्रथेला शोभा आल्या. मग काय झालं. भारतालीला ती दुर्धार आकले गाव भागीरथी तीर ते कोणी भरताचा भार मुईक तोर शोभला. सर्व महाराज अयोध्यावासी आले. आल्याच्या नंतर भागीरथीच्या कडीला आल्यावर तिथं तो रामाचा भक्त गुहोक होता. गुहोकानं बघितल्यावर गुहोकाला राग आला. आता मायबाप तो देवाचा भक्त होता. ज्ञानोबराय मला विचारून अहंकार सांगितले मग अस्तित्व वस्तू होईजे. राग कुठं आणव हे कळायला पाहिजे. नाहीतर राग माणसाचा शत्रू आहे. क्षणाचा राग आयुष्य सर्व घेऊन जातो. मग गुहकाला राग आला. परिणाम गई सोरो जेलोबाती रुलराचा का बंधूची पाळीले वैर भरते सजनिया रामचंद्र मारुदा मारुदा. मला गुहकाचं बोलणं आहे. गुहक मला तो माझा राम आणि रामाला मारण्याकरता असणारा हा भरत सर्व प्रजा घेऊन चाललाय. का तर असणार भावाभावाचं वैर असणार त्या गुहकाच्या लक्षात आलं. का तर वैर म्हणल्यावर जमलं नाही. हे असं गुहक बोलू लागला. रामाला मारायला जाता काय. आता मायबाप गुहक देवाचा भक्त होता. गुहक एवढा बोलल्यावर परिणाम काय झाला. माझा स्वामी रघुनाथ याचा कृपाय घा मिरणी बांधिल भरत जैनाच मत छेदिल. भरतजी बोलले. आता गुहक म्हणू लागला माझा राम माझा स्वामी माझा मालक आहे. माझ्या मालकाला हे मारायला जातात ना. मग हे भरत आहे. भरताला अगोदर मी बांधणार आणि याची सोय लावणार आणि मगच बाकीचा निर्णय घेणार. का तर हे गुहकाचं मनोगत आहे. गुहक बोलू लागला आणि भरत ऐकू लागला. काय झालं. श्रीराम माझी मत पीत श्रीराम माझा सूरभृत श्रीरामाचे गुरु निज माता श्रीराम तत्वतात्मा माझा. काय म्हणतो गुहक मला राम माझा गुरु राम माझा तारू. का तर माझा आत्मा सुद्धा आत्मा राम आहे. का तर राम माझा सर्वस्व आहे. गुहक एवढा बोलू लागला मायबाप गोळी. पण त्यांनी एवढा बोलला देवाविषयी. का तर महाराज असणारा ज्यांचा आवडता देव ज्या जीवाला देव आवडतो ना तो जीव देवा करता जीव द्यायला सुद्धा तयार असतो. का तर जसं विठ्ठल पंथाला जसं ज्ञानोबराय आवडले. विठ्ठल पंथ म्हणजे माझा देह गेला तरी गेला रुक्मिणी आईसाहेबांचे दोघं पण माझा ज्ञानोबराय जिवंत राहिले पाहिजे. माझ्या लेकराला सुख मिळालं पाहिजे. त्या न्यायाने असणारा गुहक मला माझा आत्मा राम आहे आणि माझ्या रामाला मारता का. आणि काय बोलले. यानंतर वाचक म्हणून